आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. अरे गोपी, झोपला नाहीस तू अजून? तू पण तर नाही झोपलास. झोप तर जणू माझी शत्रूच झालीये गोपी. झोपच काय, पण सारा समाज आणि सारा गाव आपला शत्रू बनले उमाकांत दादा. हे गाव चांगलं नाही उमाकांत दादा. हे आपल्याच मुलीवर, आपल्याच बहिणीवर अन्याय करतं. बरं, तू बासरी खूप छान वाजवतोस उमाकांत दादा, पण काय गोपी? तुझ्या सुरांमध्ये खूप वेदना आहेत. जर आयुष्यातले सगळे सूर रुसून बसले असतील, मग वेदनाच तर. नाही उमाकांत दादा, रडू नकोस. मी खूप कमकुवत माणूस आहे गोपी. घाबरटे मी. तुझी ताई मला गाव सोडून जाण्याची विनंती करत होती, तेव्हाच मी सुकन्या सोबत हे गाव सोडून जायला हवं होतं आणि मंदिरात लग्न करून स्वतःचा संसार थाटायला हवा होता. पण असं झालं नाही गोपी. आणि सुकन्या हे गाव सोडून निघून गेली. कोण जाणे ती हे जगत सोडून गेली की काय? नाही नाही, असं नको बोलूस. सुकन्याचं जे काही झालंय त्याला जबाबदार मी आहे, तर मीच आहे. देव यासाठी मला कधीही माफ नाही करणार, कधीही माफ नाही करणार. बासरी सुकन्याला खूप आवडायची, म्हणून तिची आठवण आली की मी आता तर केवळ आठवणींवरच दिवस काढायचे गोपी, फक्त आठवणींवर. महाळसापती, देवाने निर्माण केलेला हा मनुष्य देखील किती विचित्र आहे. जो त्याच्या सोबत असतो त्याच्याबरोबर तो अनुचित व्यवहार करतो. त्याला सुख देण्याऐवजी त्याला दुःख देतो. महाळसापती, दुःख देतो. आधार देण्याऐवजी त्याला निराधार करून टाकतो. त्याचे अश्रू पुसण्याऐवजी त्याला रडवतो. प्रेमाऐवजी त्याचा तिरस्कार करतो. आणि मग जेव्हा तोच साथीदार त्याच्या नजरेआड होतो, तेव्हा हा माणूस बेचैन होतो. त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कळणीवर त्याला पश्चाताप होतो, पण त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी तिथं कुणीही नसतं. कुणीही नसतं. महाळसापती, महाळसापती, आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर माणूस अश्रू ढाळतो, पण त्याचे अश्रू कुणालाही खरे नाही वाटत. अशा माणसावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही होत. आपल्या सुखांना तो स्वतःच आग लावून टाकतो. का असं वागतो तो महाळसापती? का?
का आपल्याच माणसांना परक करतो तो? साईनाथ, हे सारं माणसाला कसं समजवता येईल? त्याला समजवण्याची गरजच काय आहे म्हाळसापती? माणसापुढे कित्येक उदाहरणं आहेत ज्याच्यावरून तो ही शिकवण घेऊ शकेल. हा दिवा पहा, दिवा. जोपर्यंत यात तेल आहे तोपर्यंत हा दिवा तेवत राहील. तेल संपल्यानंतर हा दिवा विझून जाईल. पण जर मी ह्यात तेल टाकलं असेल तर हा दिवा विझणार नाही. हा निरंतर तेवतच राहील, तेवतच राहील. माणसाने पण ह्या दिव्याकडून शिकवण घेतली पाहिजे म्हाळसापती. या दिव्याचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे. या दिव्याला म्हणजेच तेल रूपी जीवनाला म्हणजेच याला प्रेम देत राहिलं पाहिजे. परंतु माणूस असूनही माणसाचाच तिरस्कार करतो. माणुसकी विसरून जातो आणि क्रौर्याची परिसीमा गाठतो. आणि मग पस्तावतो. प्रेमाने माणूस दुसऱ्याला जिंकू शकतो हे त्याला कधी समजेल म्हाळसापती? हे त्याला कधी समजेल? सबका मालिक एक. वैद्यबुवा, वैद्यबुवा, वैद्यबुवा. अरे धोंड्या, काय झालं? अरे इतका घाबरलेला का दिसतोय? अरे तू काही एखादं भूत प्रेत तर नाही ना पाहिलं? असंच काहीतरी समजा वैद्यबुवा. अरे काही हरकत नाही, फक्त त्या साधू बाबाला एकदा स्नान करून येऊ दे, मग त्या भूताला इथंच ठेवून शिर्डीला जाऊ. तो साधू बाबा आता कधीच येणार नाही द्वारकानाथजी. का? कारण कोणीतरी त्या साधू बाबाचे तुकडे तुकडे करून नदी किनारी टाकून दिलेत. साधू बाबाचे पाय एकीकडे पडलेत तर हात दुसरीकडे पडलेत, धड एकीकडे तर डोका आणखीनच कुठेतरी. तुकडे तुकडे होऊन पडले ते साधू बाबा. वैद्यबुवा, ते योगीराज आठवतात का? योगीराज. अरे सत्यानाश हो त्याचं. अरे त्या नराधमाला कोण विसरेल? हो वैद्यबुवा, लक्षात नाही का तुमच्या? जेव्हा तो त्या साईबाबांचा जीव घेण्यासाठी द्वारकामाईमध्ये गेला होता तेव्हा काय पाहिलं होतं त्यानं? हो, डोकं, धड, हात, पाय सगळं वेगळं वेगळं पडलं होतं. आणि तो म्हणाला होता की त्याने साईबाबाची हत्या केली. हेच तर सगळं धोंडू साधू बाबांबद्दल बोलतोय. तेव्हा तर तो साई जिवंत होता, त्याचे हात पाय धड सगळं व्यवस्थित होतं. अरे हेच तर मी सांगतोय शिवाजी, की तो साधू बाबाही सही सलामत असेल. अरे राम 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 राम. द्वारकानाथची ह्या साधूलाही खंड योग तर येत नसेल ना? माहित असेल नाही वैद्यबुवा, माहिती आहे. म्हणून तर धोंडूला त्याच्या शरीराचे सगळे भाग विखुरलेले दिसले. अरे राम, ह्याचा अर्थ असा आहे की हा साईचा गुरु आहे.
आणि गुरु जेव्हा आपल्या शिष्याला आज्ञा देईल की शिर्डीच्या बाहेर निघून जा आणि पुन्हा इथं पाऊलही ठेवू नकोस, तेव्हा काय होईल वैद्यबुवा? अरे ही तर काय बोलायची गोष्ट आहे का द्वारकानाथची? त्या ढोंगीला शिर्डी सोडून जावं लागेल. आणि कुठं चाललायस मित्रा? मित्रा, हो माकांत, मी तुझा मित्र आहे, म्हणूनच तर तुझ्या भल्याचा विचार करतोय मी. माझं भलं? हे बघ मित्रा, आजपर्यंत सुकन्या परत सुद्धा आली नाही किंवा तिची काही बातमी सुद्धा नाही. ह्याचाच अर्थ आहे की सुकन्या आता जिवंत नाही आहे मित्रा. रस्ता सोड आणि जाऊ दे मला. मी तुला घ्यायला आलोय मित्रा. तुझ्यासाठी मी स्थळ घेऊन आलोय. लग्न करून संसार थाट आणि विसरून जा त्या सुकन्याला. एका विधवेचा जप करून का आपलं आयुष्य बर्बाद करतोयस मित्रा? नाही, त्या दिवशी तू मला मारलं होतंस, त्याचा हिशोब मी चुकता केलाय. आज तू माझ्या प्रेमाचा अपमान केलायस, म्हणून हे. जा आणि एक गोष्ट नीट कान देऊन ऐक. मी लग्न करीन तर फक्त सुकन्याशी, दुसऱ्या कोणाशी नाही. अरे सुकन्यासाठी एक जन्म तर काय, मी 7 जन्म थांबायला तयार आहे. बहुतेक तुला तुझ्या ह्या जन्माचा कंटाळा आलाय उमाकांत. चला रे. मी उमाकांतला ओळखलंच नाही. तो तर हिरा आहे, हिरा. आणि मी त्याला काच समजत होतो. त्याने माझ्या सुकन्याला फुलासारखं जपलं असतं, पण मीच त्यांच्या लग्नाला नकार दिला. माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी माझ्या मुलीला सुखी जीवन नाही देऊ शकलो. मी त्या दोघांचं आयुष्य बर्बाद केलंय. मी माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. मला तर नरकात देखील जागा नाही मिळणार बेटा.
कुठं निघाला श्रवण? देवा, नाराज आहेस का माझ्यावर? मी सगळ्यांवर नाराज आहे. मी तुझं काय बिघडवलंय? आणि मी कोणाचं काय बिघडवलंय या जगात की माझ्या आई वडिलांना आंधळ केलंय? त्याने देवावर आरोप करू नये श्रवण. देव कुठेच नाहीये या जगात. कोण म्हंटल असं तुला? देव आहे, तो ईश्वर आहे. जर देव आहे तर मग तो मला दिसत का नाही मंदिरात? अच्छा, म्हणून तू मंदिरात आलायस. धर्मशाळेत राधा आजींनी मला सांगितलं की मी शिर्डीच्या बाहेर जाऊ नाही शकणार. याचा अर्थ की शिर्डीत देव आहे. आणि जर शिर्डीत देव असेल तर तो मंदिरात असायला पाहिजे ना? मंदिर म्हणजे काय श्रवण? मंदिरात मन आहे आणि मनाच्या आत मंदिर. आपलं मनच देवाचे मंदिर आहे. तर मग हे मंदिर? हे पण मंदिर आहे, पण हे सर्वांचं मंदिर आहे. आपलं मनच देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात देव राहतो. म्हणूनच म्हणतात की देव सर्व दिशांना आहे, सगळीकडे आहे, सर्वांमध्ये आहे. या झाडातही आहे, या गायीतही आहे, तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. तर मग मनात राहणाऱ्या देवाची पूजा कशी करायची? जेव्हा आपण एखादं चांगलं काम करतो ती देवाची पूजाच तर आहे. तू तुझ्या आई वडिलांची सेवा करतोस, त्यांची दृष्टी परत मिळावी म्हणून किती धडपड करतोयस, हे देखील एक प्रकारची पूजाच तर आहे ना. कुणा भुकेल्या तहानलेल्यांची तहानभूक भागवणं ही देखील एक प्रकारची पूजाच आहे. जेव्हा तू एखाद्या मुक्या प्राण्यावर माया करतोस, त्याला खाऊ घालतोस, तेव्हा ती देवाची भक्तीच तर आहे. जेव्हा माणूस एखाद्या वृद्धाची काठी बनतो, आपल्या मोठ्यांची सेवा करतो, त्यांच्यावर माया करतो, तेव्हा तो आपल्या मनात बसलेल्या देवाची कृपा प्राप्त करतो. देव त्याच्यावर प्रसन्न होतो. देव माझ्यावर कधी प्रसन्न होईल? कधी माझ्यावर आणि माझ्या आई वडिलांवर कृपा करेल? सबका मालिक एक. अरे तात्या, तात्या, कुठं चाललायस? बाबा, थांब थांब, मी पण येतो. देवा, हे बाबा कसं बोलतात? देव तर किती मोठा असतो. त्याला 4 हात असतात. हातात सुदर्शन चक्र आणि गदा असते आणि कमल असतं. माझ्या छोट्याशा मनात तो कसा राहील? आई खरंच बोलते. आकाशाकडे बघून बोलणारा वेडाच असणार. आरती सुरू करा काकाजी. हे काय करतेस? ह्या कार्टीचा तर जिवंतपणीच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होते मला. मी आणि सुकन्या एकमेकांवर प्रेम. या सगळ्याचं मूळ तूच आहे सुकन्या. सुकन्या बेटी, जेवण तर खूपच स्वादिष्ट झालंय. काकाजी, आरती.
आरती झाली कधी? आत्ताच. पण आम्ही तर आरतीचीच वाट बघत थांबलो काकाजी. आणि मी माझ्या मुलीच्या सुकन्याच्या वाटेकडे डोळे लावून उभा आहे. आरतीचा आणि मुलीचा काय संबंध आहे काकाजी? एका बापाचा तर त्याच्या मुलीशी संबंध आहे. काकाजी, देवी आणि मुलीची बरोबरी नाही होऊ शकत. मुलगी देवीच तर असते. मग तर मुलीचीच आरती करायला हवी होती तुम्ही. देवीची आरती कशाला करत होतात? मी तुमच्यापैकी कोणालाही बोलवलं नव्हतं आरतीसाठी. काकाजी, हे गावचं मंदिर आहे. पण पुजारी मी आहे या देवळाचा. वर्षानुवर्ष मी आरती करतो इथे, तेव्हाही मी कोणाला बोलवत नव्हतो आणि आजही कोणाला बोलवलं नाहीये आणि उद्याही नाही बोलवणार. हे तुमचं वागणं ठीक नाहीये काकाजी. हो हो, माझं वागणं ठीक नाहीये. मी माझ्याच मुलीवर अन्याय केलाय. तिच्या प्रेमाच्या बदल्यात मी तिला तिरस्कार दिलाय. तिला आधार देण्याच्या ऐवजी मी निराधार केलंय तिला. माझा अपराध माफी योग्य नाहीये. जेव्हा ती परत येईल तेव्हा तिला आम्ही परत नाही येऊ देणार काकाजी. विधवेचं लग्न नाही होऊ देणार आम्ही. हे मी ठरवेन, तुम्ही नाही. सुकन्याच्या बाबतीत निर्णय मी घेईन, तुम्ही नाही. कारण मी सुकन्याचा पिता आहे. तिच्या बऱ्या वाईटाचा विचार मी करू शकतो, तुम्ही नाही. एकदा तुमच्या नादाला लागून मी माझ्या मुलीसोबत वाईट केलं, पण आता असं नाही होणार. सुकन्याचं भलंच होईल. भलं व्हायलाच पाहिजे देवा, भलं व्हायलाच पाहिजे. जर मुलीचं भलं नाही झालं तर मग कुणाचं भलं होईल? तूच तर स्त्रीला पुरुषांच्या या जगात आई, बहीण, मुलगी, बायको अशा निरनिराळ्या रूपांमध्ये पाठवलंयस. तूच तिला हे जग निर्माण करण्याची क्षमता दिलीयस. स्त्रीच हे जग निर्माण करते आणि तिच्यावरच ह्या जगात अत्याचार होणार, त्यांचं वाईट व्हावं, त्यांच्यावर अन्याय व्हावा. देवा, भलं कर, कृपा कर देवा, कृपा कर. तात्या, अरे कुठेस तू? येतच नाहीस आजकाल. प्रणाम बाबा. प्रणाम, सदा सुखी राहा. बरं एक सांग, आई आलीये का? नाही बाबा, आई अजूनही मामाकडेच आहे. अजून माहेरीच आहे. आई शिवाय शिर्डी रिकामी रिकामी वाटते. तुम्हाला पण आई आहे? अरे मित्रा श्रवण, आई तर सगळ्यांनाच असते. पण सगळ्यांची आई आंधळी नसते. जेव्हा मी दुसऱ्यांच्या आयांना त्यांच्या मुलांच्या मागे धावताना पाहतो, तेव्हा मला आठवतं की माझी आई माझ्या मागे कधीच धावली नाही, कधीच नाही धावली. मीच नेहमी तिच्याकडे धावत जातो. मला तर असं वाटतं की तिने माझ्या मागे काठी घेऊन मला मारायला धावावं. तिनं माझ्यावर माया न करता मला खूप रागावावं. बाळकृष्णासारखं तिनं मला बांधून ठेवावं. पण मला माहितीये की असं काहीच होणार नाहीये. काहीच नाही होणार. ना कधी माझ्या आई वडिलांचे डोळे नीट होणार आहेत, ना कधी ते माझ्या मागे धावणार आहेत, आणि ना शिर्डीतला देव माझ्यावर प्रसन्न होणार आहे. नाही नाही, दया कर देवा, दया कर, कृपा कर देवा. माणसाच्या आयुष्यातला दुःखाचा अंधार दूर करून आनंदाचा प्रकाश पसरव देवा, आनंदाचा प्रकाश पसरव. या निष्पाप जीवाला जाणीव करून दे की तू त्यांच्या सोबत आहेस. त्यांचे डोळे पुस देवा. जे लोक हसणं विसरले त्यांचं हसू परत दे देवा.
तू स्थितप्रज्ञ नाही राहू शकत देवा. माणसाचं दुःख पाहून तू विरघळला पाहिजेस. त्याच्यावर अन्याय होताना पाहून तू संतापला पाहिजेस. त्याची दुःख, त्यांच्या वेदना जाणून घेऊन तू त्यांना दिलासा द्यायला हवास देवा. इतका कठोर तर नको होऊस देवा. जे तुझ्या कृपा प्रसादासाठी तडफडतायत त्यांच्यावर कृपा कर, त्यांचा उद्धार कर. श्रवण, काय झालं? तू का हसतोयस? हे देवाला सबका मालिक एक. मला तुमचं बोलणं आवडलं. तुम्ही जेव्हा बोलत होतात ना तेव्हा असं वाटत होतं की कोणीतरी आतून बोलतंय. पण हे असं देवाला रागवणं बरं नाही. का? बाबा म्हणतात की देव नेहमी योगनिद्रेत असतो. तुमचा आवाज ऐकून देव त्याच्या योगनिद्रेतनं उठला का? जर माझ्या वडिलांचे डोळे बरे झाले ना तर मी समजेन की देव योगनिद्रेतून जागा झालाय. एक बोलू का? हो हो बोल. जर माझ्या आईने तुम्हाला देवाला रागवताना पाहिलं असतं ना तर ती माहितीये काय म्हटली असती? काय म्हटली असती? म्हटली असती, हा तर वेड्यांचा सरदार आहे. अरे आता काय झालं? पण माझी आई तुम्हाला ओळखू नाही शकणार. ती तर आंधळी आहे. अरे वैद्य बुवा, तुम्ही तुमच्या पावलांना इतके कष्ट का देताय? जरा आरामात बसा ना. अहो द्वारकानाथजी, मला चिंता वाटते, चिंता. वैद्य बुवा, कुणीतरी म्हटलंय की चिंता आणि चिता सख्या बहिणी असतात. एक माणसाला जिवंतपणे जाळते आणि दुसरी माणसाला मेल्यावर. काय बोललास? अरे नालायका, मी जिवंत असतानाच तू माझ्या क्रियाकर्माबद्दल बोलतोयस. आता मी तुझी क्रियाही करतोय आणि कर्म पण करतोय. थांब. साधू बाबा आले. जरा लवकरच आले की. या साधू बाबा, बसा. साधू महाराज, आम्ही तर शिर्डीला जाण्यासाठी तुमची वाट बघत होतो. जर द्वारकानाथजी नरकात गेले तर हे साधू बाबा पण त्यांच्या मागे नरकातच जातील. कोंड्या, जरा तुझ्या तोंडाला आवर घाल, नाहीतर तुला नरकातच पाठवीन मी. अरे द्वारकानाथजी. मग निघायचं का साधू बाबा? अरे राम 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 राम. द्वारकानाथजी, हे आपण काय बघतोय? जे मी पाहतोय वैद्य बुवा, तुम्ही तेच पाहताय. आपल्याला मूर्ख बनवलं गेलंय वैद्य बुवा. साधू महाराज, तुम्हाला स्नान करायला खूपच वेळ लागला. काय रगडून रगडून आंघोळ करत होतात का? नाही, जरा मिशा चिकटवायला विसरलात ना, म्हणून विचारतोय. दाढी नीट चिकटले की नाही ते जरा पाहून घ्या वैद्य बुवा. नक्कीच.
राम राम राम. द्वारकानाथजी, आपल्या ह्या अति हुशार धोंड्याने ह्या ढोंगी बाबाला चांगलंच ओळखलं होतं काय? तुम्ही आपल्या धोंडूला ओळखलत का वैद्यबुवा? मी काय केलंय द्वारकानाथजी? हो तर या साई बाबाच्या गुरुचे छोटे 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 तुकडे पाहिले होतेस ना नदी किनारी पडलेले. अरे राम राम राम. अरे नालायका, डोकं एकीकडे, धड दुसरीकडे, हात तिसरीकडे, पाय चौथ्या बाजूला. आता तू कुठल्या बाजूला? अरे सत्यानाश हो तुझा. तू फसवलंस आम्हाला आणि आम्ही फसत गेलो. आता तुम्हा दोघांना मी हसतो का ढोंग्या? अरे नालायका, आता तुम्हा दोघांना मी खंड योग करायला शिकवतो. आता बघाच तुम्ही. वैद्यबुवा, मी शिर्डीला जाण्यासाठी हे सगळं नाटक करत होतो. बरं का? आत मारण्याचं नाटक करतो हा, आणि तू फक्त ओरडण्याचं नाटक कर हा. काय करायचं तो साई बाबा? साऱ्या गावासाठी जेवण बनवायचा काय? अरे ढोंगी. आणि काय म्हणतो? सबका मालिक एक. सत्यानाश हो तुझं. इथं तर एकच मालिक आहे आणि तो हा धोंड्या. वा वा, खरच तू कणाकणात सामावलेला आहेस देवा. कणाकणात सामावलेला आहेस. आज तू हे दाखवून दिलंस की तुझ्याशी कुणीही जिंकू नाही शकत. ढोंगाची किंवा पाखंडाची सत्ता जास्त दिवस नाही चालत. खोटं कधीही जिंकू नाही शकत. ढोंग किंवा पाखंड जास्त दिवस नाही टिकत. ढोंग किंवा पाखंड लोकांना थोडे दिवस प्रभावित करू शकतात, पण कायम नाही, कोणालाही नाही. कधी ना कधी खरं समोर येतच. सोन्यात आणि पितळ्यात जो फरक आहे तो सर्वांना समजते. सगळे ते ओळखतातच. ज्याप्रमाणे चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसते, त्याचप्रमाणे चमत्कार करणारा प्रत्येक जण स्वामी नसतो. हो, जादूगार असू शकतो. अरे पण बाबा, तुम्ही जादूगर नाही आहेत, स्वामी आहात, देव आहात. अरे तुमची कृपा असेल तर आम्हाला जगातलं कुठलंही दुःख स्पर्श नाही करू शकणार. माझ्यावर दया करा बाबा, माझ्यावर दया करा. मित्रा, हा माणूस वेडा आहे का जो तुझा पाय पकडून रडतोय? ह्याला सांग, जर तू देव असतास तर माझ्या आई वडिलांचे डोळे नसते का परत दिले? विसाजी, माझे पाय सोड. विसाजी, दया करा बाबा, कृपा करा. मी खूप गरीब आहे की मी माझ्या कुटुंबाच्या लहान सहान गरजा पण पूर्ण नाही करू शकत. अरे सोड. जोपर्यंत तुम्ही मला श्रीमंत नाही करत, मी तुमचा पाय नाही सोडणार. विसाजी, विसाजी, तुम्ही पाहिजे तर माझा जीव घ्या, पण मी काही तुमचा पाय सोडणार नाही. विसाजी, हा मुलगा श्रवण तुला वेडा समजतोय. समजायचं काय त्यात? मी वेडा आहे, मी वेडा आहे. महाळसापती, अरे नानावली, ह्याला आवरा. काय झालं विसाजी? बाबांचे पाय कशासाठी धरलेस? त्याला श्रीमंत व्हायचं असेल. पाय धरून कोणी श्रीमंत थोडीच होतं विसाजी. श्रीमंत होऊन तू करशील तरी काय? दारूच पिणार ना? अरे अरे थांब विसाजी, थांब विसाजी, थांब. विसाजी, विसाजी. मी नाही थांबणार बाबा. मला माहितीये की देवाने माझ्यावर कृपा नाही केलीये. मी तुला एक गोष्ट सांगतो, मग तुला सारं काही लक्षात येईल. एकदा काय झालं, तुझ्याच सारखा सन्मती नावाचा एक गरीब माणूस होता.
आपल्या गरिबीला कंटाळून तो तपस्या करणाऱ्या एका साधूकडे गेला. साधूकडे त्याने प्रार्थना केली की त्याची गरिबी दूर करावी. साधू म्हणाला की तू आळस सोड, मेहनत कर, मजुरी कर, ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सोडून दे, तुझी गरिबी हळूहळू दूर होईल. परंतु सन्मती ऐकायला तयारच नव्हता आणि तो साधूकडे हट्ट करत राहिला की त्याची गरिबी साधूने दूर केलीच पाहिजे. मग साधू काय म्हणाला बाबा? मग साधू म्हणाला, ठीक आहे, मी तुझी गरिबी दूर करतो, परंतु त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? कारण जेव्हा आपण बी पेरतो, त्याला पाणी घालतो, त्यांचं रक्षण करतो, तेव्हाच त्या बीजाचं वृक्ष होतं. जेव्हा आपण सदाचार करतो, चांगलं वागतो, तेव्हाच तर देव आपल्यावर प्रसन्न होतो. जेव्हा आपण दुसऱ्याचा आदर करतो, तेव्हाच दुसऱ्याकडून आपल्याला आदर मिळतो. सांगण्याचा अर्थ असा की जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हाच आपल्याला मिळतं. तू मला काय देशील? मग सन्मती म्हणाला, माझ्याच्याने जे काही शक्य आहे, जे काही माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ते सर्व देईन, जे आहे ते सर्व देईन. साधू म्हणाला, मग तू एक काम कर, तू मला तुझे दोन्ही पाय दे, मी तुला एवढं धन देईन की तुझ्या 7 पिढ्या बसून खातील. सन्मती विचारात पडला आणि म्हणाला की पैशांच्या बदल्यात मी माझे पाय नाही देऊ शकत. मग साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, पाय नाही देऊ शकत तर दोन्ही हात दे. मग काय सन्मतीने दोन्ही हात देऊन टाकले? नाही दिले. म्हणू लागला की हात कसे देऊ? हात दिले तर मग मी खाणार कसा? माझ्या पोरा बाळांना जवळ कसा घेऊ? माझा काम धंदा कसा करू? पाय दिले तर चालू कसा? हात पाय मला देवाने दिलेत, तर मग ते मी कसे काय देऊ? तर मग साधू बाबा काय म्हणाले बाबा? मग साधू बाबा म्हणाले, नानावली, की मग तुझे दोन्ही डोळे दे. सन्मती म्हणाला की डोळे कसे देऊ शकतो? डोळे दिले तर मी पाहू कसा? पत्नीला, माझ्या मुलांना आणि या जगाला बघू कसा? तुमची ही कमालच आहे. मला श्रीमंत करण्यासाठी तुम्ही माझे हात पाय डोळे मागताय. देवाने हात पाय डोळे ज्यांना दिले नाही त्यांचे हाल कसे होतात हे पाहतात ना. तेव्हा साधू महाराज म्हणाले, आत्ताच तर तू म्हणत होतास की देवाने तुला काहीच नाही दिलंय, परंतु देवाने तुला सगळं काही दिलंय. तू तर श्रीमंतच आहेस. मग अजून श्रीमंत काय व्हायचंय? तुझे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, त्यांना कामाला लाव, मेहनत मजुरी कर. सन्मती समजून गेला. आणि मलाही समजलं बाबा, मी हट्ट नाही करणार. तुम्ही किती छान समजवता बाबा. तुला काही नाही समजत श्यामा, तुला काही समजत नाही. नाही नाही, मला तर ते समजूनही घ्यायचं नाहीये देवा. हा देवा